नमस्कार, मी शिल्पा. स्वागत आहे तुमच्या सर्वांचे माझ्या किचनमध्ये. सर्वात आधी दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवायला एकदम साधी, सोपी, खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी मूगडाळ चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता ही चकली अजिबात तेलकट झालेली नाही आणि एकदम खुसखुशीत अशी ही चकली तयार होते. इथे तुम्ही बघू शकता आतमधून एकदम पोकळ अशी ही चकली तयार झालेली आहे. एक चकली इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. याचा आवाज तुम्ही बघू शकता. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे. दिवाळी म्हटलं की खूप सारे कामे असतात, घाई गडबड असते, खूप सारा फराळ बनवायचा असतो. अशा वेळी भाजणीची चकली बनवणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही अशा प्रकारची इन्स्टंट अशी ही मूगडाळ चकली बनवू शकता. बनवायला अतिशय साधी, सोपी आणि कमी टायमिंगमध्ये होणारी ही चकली आहे आणि खायला देखील ही चकली अतिशय खमंग अशी लागते. चला तर मग वेळ न घालवता ही इन्स्टंट अशी चकली कशी बनवायची ते बघूयात. चकली बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मैदा. इथे आम्ही अर्धा किलो मैदा घेऊन तो चाळणीने चाळून घेतलेला आहे. आता हा मैदा आपण कपाने देखील मोजून घेऊयात. कपाने हा मैदा मोजल्यानंतर बरोबर 3.5 कप हा मैदा भरलेला आहे. कप भरताना तो खूप फुल भरून घ्यायचा नाही, तर अशा पद्धतीने सपाट कप भरून घ्यायचा आहे. इथे हा अर्धा किलो मैदा मी घेतला आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण ही चकली बनवणार आहोत. आता हा मैदा आपल्याला एका सुती कापडावरती काढून घ्यायचा आहे. हा मैदा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, त्यामुळे एका सुती कापडावरती हा मैदा आपण काढून घेणार आहोत. तर इथे मी सुती कपडा घेऊन त्यावरती हा अर्धा किलो मैदा काढून घेतलेला आहे. आता या सुती कापडाचे चारही जे कोण आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायचे आहेत आणि याचा आपल्याला एक गाठोडं बांधून घ्यायचं आहे. गाठोडं बांधताना ते आपल्याला एकदम घट्ट बांधून घ्यायचं नाही, तर थोडंसं सैलसर ठेवायचं आहे. तसेच सुती कपडा घेताना शक्यतो पांढऱ्या रंगाचाच कपडा घ्यावा, कलरफुल कपडा इथे वापरू नये. तर इथे हा मैदा मी या सुती कपड्यामध्ये अशा पद्धतीने बांधून घेतलेला आहे. आता हे गाठोडं आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया. आता आपण मूगडाळ चकली बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप पिवळी मूगडाळ घ्यायची आहे. इथे टरफले असलेले मूगडाळ वापरायचे नाही, तर आपल्याला इथे साधी जी पिवळी मूगडाळ असते ती घ्यायची आहे. तर अर्धा कप मूगडाळ इथे मी घेतलेली आहे. अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा कप मूगडाळ आपल्याला इथे वापरायची आहे. आता ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ अशी पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची. बऱ्याच वेळा डाळींना पावडर वगैरे लावलेली असते, तर ती निघून जावी म्हणून आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तर इथे ही डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद. हळदीचा वापर फार जास्त करायचा नाही, नाहीतर चकलीला कडवटपणा येऊ शकतो. त्यासोबत आता यामध्ये टाकूयात 2 चिमूट भरून हिंग. आता या डाळीमध्ये पाणी टाकून घेऊयात. तर इथे आपण अर्धा कप मूग डाळ घेतली आहे, त्यासाठी 1.5 कप पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एवढं पाणी हे डाळ शिजण्यासाठी पुरेसं होतं. आता हळद आणि हिंग आपण छान असे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊयात. आता मैदा वाफवून घेण्यासाठी इथे मी कुकर घेतलाय. कुकरमध्ये खाली 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचंय. तसेच कुकरमध्ये आता एक स्टँड देखील ठेवूया. त्यासोबत कुकरमध्ये एक अर्धा लिंबू देखील टाकायचा आहे, म्हणजे कुकर आतमधून काळा पडणार नाही. आता कुकरमध्ये एक कुकरचा डब्बा ठेवायचा आहे, मोकळा डब्बा, आणि त्यावरती आपण जो मैदा बांधून घेतलेला गाठोडा आहे ते ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता डाळ शिजवून घेण्यासाठी इथे मी दुसरा छोटा कुकर घेतलेला आहे. आता कुकरच्या डब्यामधील जे काय डाळ आहे ती आपल्याला या कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. हा डबा कुकरमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे डब्यामधील डाळ इथे मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. आता आधीच आपण या डाळीमध्ये हिंग आणि हळद टाकून घेतलेली आहे, त्यामुळे आता कुकरचं झाकण लावायचे आणि या कुकरच्या देखील आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला ही जी डाळ आहे मुगाची ती एकदम गाळ अशी शिजवून घ्यायची आहे. दोन्ही कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. डाळीचा कुकर उघडल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जी काही मुगाची डाळ आहे ते एकदम गाळ शिजले गेलेली आहे. आता ही जी डाळ आहे ही आपल्याला चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे चांगली फेटून घ्यायची आहे, जेणेकरून या डाळीमध्ये अजिबात गाठी शिल्लक राहणार नाही. एकदम स्मूथ अशी आपली जी काही डाळ आहे ती तयार होईल. हवा तर तुम्ही ही डाळ आपली जी पुरणाची चाळणी असते त्या चाळणीने गाळून देखील घेऊ शकता, पण ही डाळ खूप छान शिजली गेलेली आहे, त्याच्यामुळे चमच्याच्या मदतीने देखील ती छान अशी बारीक होते. दुसऱ्या कुकरमधील जे काही मैद्याचं गाठोडं आहे ते देखील बाहेर काढून घ्यायचं आहे. आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यामधील जो काय मैदा आहे तो सोडून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी मोठी परात घेतलेली आहे. आता या मोठ्या परातीमध्ये हा कापडामधील जो काय मैदा आहे तो आपण काढून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता जो काय मैदा आहे तो उकडल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा एकदम घट्टसर असा गोळा तयार होतो, म्हणजेच आपला जो काय मैदा आहे तो एकदम परफेक्ट असा उकडला गेलेला आहे. आता हा मैद्याचा जो गोळा आहे तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे. एक तर तुम्ही हा चाकूच्या मदतीने अशा प्रकारे याचे तुकडे करून घेऊ शकता किंवा मग बत्त्याच्या मदतीने तो फोडून देखील घेऊ शकता. इथे हा मैदा सुरुवातीला मी चाकूच्या मदतीने त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता हा संपूर्ण जो काही मैदा आहे तो आपल्याला पूर्णपणे सुटा करून घ्यायचा आहे.
हा मैदा गरम आहे, त्यामुळे आता बत्त्याच्या मदतीने हा आपण पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोडून घेऊयात। ज्याप्रमाणे आपला सुरुवातीला सुटा मैदा होता त्याचप्रमाणे आता हा मैदा देखील आपल्याला पुन्हा एकदा सुटा करून घ्यायचा आहे। गरम असल्यामुळे आपल्याला तो बत्त्याच्या मदतीने अशा पद्धतीने सुटा करून घ्यायचा आहे, फोडून घ्यायचा आहे। इथे हा मैदा फोडण्यासाठी तुम्ही बत्ता किंवा ग्लास किंवा वाटी देखील वापरू शकता, म्हणजे तुमच्या हाताला चटके बसणार नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण जो काय मैदा आहे तो मी फोडून घेतलेला आहे। आता हा मैदा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी पिठाची चाळणी घेतलेली आहे। आता या चाळणीने आपण हा संपूर्ण मैदा चाळून घेऊया। तर इथे हा मैदा मी चांगला चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण सुरुवातीला सुके जे साहित्य आहे ते टाकून घेऊयात। 3 चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्यासोबत 1 चमचा इथे मी ओवा घेतलाय। ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून टाकायचा, म्हणजे त्याचा छान सुगंध चकलेला येतो। 2 चमचे धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा आणि लाल तिखट 1.5 चमचा घेतले। चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे सर्व सुके जे जिन्नस आहेत ते आधी या पिठामध्ये मैद्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चांगले या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये मिक्स होतात। इथे हे सर्व चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे घोटून घेतलेली मुगाची डाळ आहे ती टाकायची आहे। तर सर्व जी काही मुगाची डाळ आहे ते आपल्याला ही चकली बनवण्यासाठी वापरायची आहे। त्यासाठी कुकरमध्ये जी काही सर्व मुगाची डाळ आहे फेटून घेतलेली ती मी या परातीमध्ये पिठामध्ये काढून घेते। आता हे जे चकलीचं पीठ आहे ते आपल्याला या डाळीमध्ये छान असं मळून घ्यायचं आहे। आपण जसं जसं लागेल तसं तसं पुढे पाणी देखील वापरणार आहोत, पण सुरुवातीला आधी ही जे डाळ आहे या डाळीमध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे। आपण जी काय डाळ होती ते घोटून मग आपण जो काही मैदा आहे तो फोडण्यासाठी घेतलेला होता। मैदा फोडून तो चाळेपर्यंत मैदा देखील थंड होतो आणि मैदा फोडेपर्यंत जी काही डाळ आहे ती देखील थंड झालेली आहे, त्यामुळे आपल्याला हे पीठ मळण्यासाठी फार जास्त वेळ थांबायची अजिबात गरज पडत नाही। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। चकलीसाठी पीठ मळताना कधी पण ते घट्टसर मळायचं आहे। घट्टसर पीठ असलं की चकलीला काटे देखील छान पडतात। खूप जास्त पातळ पीठ केलं की मग चकलीला चांगले काटे पडत नाहीत। तर इथे आपलं जे चकलीचं पीठ आहे ते एकदम घट्टसर असं मळून तयार झालेलं आहे। इथे हे पीठ तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, फार पातळ मळायचं नाहीये। आता चकलीचं पीठ तर मळून झालं। आता चकली बनवण्यासाठी लागणारा जो काही सोऱ्या आहे किंवा साचा आहे तो कोणता वापरायचा असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तर बाजारामध्ये चकली बनवण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे साचे भेटतात। पहिला जो आहे तो लाकडी साचा आहे, दुसरा जो आहे तो पितळेचा आहे आणि तिसरा जो आहे तो देखील पितळाचा आहे। तसेच स्टीलचा देखील साचा बाजारामध्ये भेटतो, पण पहिला आणि दुसरा जो आहे लाकडी साचा आणि हा मधला, हे 2 साचे शक्यतो चकली बनवण्यासाठी वापरायचे नाहीत, कारण चकलीचं जे पीठ आहे ते एकदम निब्बर असतं आणि ते या दोन्ही साच्यांमधून पटकन बाहेर येत नाही। खूप जास्त त्याला प्रेस करावं लागतं आणि मग हात देखील दुखून येतात। तर चकली बनवण्यासाठी हा जो तिसरा सोऱ्या किंवा साचा आहे हा वापरावा। हा सोऱ्या वापरण्यासाठी एकदम साधा आणि सोपा आहे आणि याने आपले हात देखील दुखत नाहीत। आता आपण लगेच चकली बनवायला घेऊया। हे पीठ भिजत ठेवण्याची अजिबात गरज पडत नाही। आता चकलीचा जो काही साचा आहे त्याला आपल्याला चकलीची प्लेट लावून घ्यायची। तर प्लेटची जी काही खरबुडी साईड आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडने करायची आहे अशा पद्धतीने। आता ही प्लेट आपण साच्याला लावून घेऊयात आणि साच्यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे। तर पीठ भरताना आपल्याला ते एकदम भरायचं आहे, बॅचेसमध्ये भरायचं नाहीये। तर पिठाचा अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे आणि मग हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरायचंय। तसेच पीठ भरत असताना आपल्याला त्याच्यामध्ये मोकळी जागा किंवा पोकळी ठेवायची नाहीये। मध्ये जर पोकळी राहिली तर मग चकली बनवताना त्याचे तुकडे पडू शकतात। आता हा साचा आपण बंद करून घेऊयात आणि याची चकली तयार करून घेऊयात किंवा चकली पाडून घेऊयात। तसेच उरलेलं जे हे चकलीचं पीठ आहे ते आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ सुकणार नाही। आता यावरती झाकण ठेवून हे पीठ मी साईडला ठेवून देते। आता जी चकली आहे ती आपण बटर पेपरवर तयार करणार आहोत। बटर पेपरवर चकली केल्याने ती आपल्याला काढून तेलामध्ये टाकण्यास सोपी जाते। तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही चकली तयार होत आहे, अजिबात त्याचे तुकडे पडत नाहीयेत। तुमच्याकडे जर अशा प्रकारचा बटर पेपर नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट घेऊन त्या पालत्या ठेवून मग त्याच्यावरती अशा पद्धतीने चकली तयार करून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर ही चकली तयार झाली। आता चकलीचं जे शेवटचं टोक आहे आणि मधलं जे टोक आहे सुरुवातीचं ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायचंय। इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली पहिली चकली तयार झालेली आहे। आता आपण अजून 2 ते 3 चकल्या इथे तयार करून घेऊयात। एका वेळी जास्तीत जास्त 4 ते 5 चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। फार जास्त चकल्या आधीच तयार करून घ्यायच्या नाहीत। जास्त चकल्या जर तुम्ही आधीच तयार करून घेतल्या तर मग त्या सुकतात आणि मग तळताना त्या तुटू शकतात। हा सोऱ्या वापरल्याने आपले जे हात आहेत ते देखील दुखून येत नाही, अगदी पटपट याच्या चकल्या तयार होतात।
तरी इथे मी साधारण 4 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण या तेलामध्ये तळून घेऊयात। चकली तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये करडईचं लाकडी घाण्याचं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तसेच दुसरीकडे इथे मी पुरणाची चाळणी घेतली, त्याखाली एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याखाली ताट ठेवलेलं आहे, म्हणजे चकली आपण या चाळणीमध्ये काढल्यानंतर एक्स्ट्राचं जे काय तेल आहे ते खाली नितळून जाईल। आता तेलामध्ये छोटासा आपण पिठाचा तुकडा टाकून बघूयात, तो पटकन वर आलाय, म्हणजेच आपलं जे काय तेल आहे ते चांगलं तापलेलं आहे। आता हा तुकडा बाहेर काढून घेऊयात आणि एक एक करून चकली आपण तेलामध्ये सोडूयात। गॅसची जी काय फ्लेम आहे ते आपल्याला मध्यम ठेवायची आहे, हाय किंवा लो ठेवायची नाहीये। आता ही जी बटर पेपरवरची चकली ती अशा पद्धतीने हातावर घ्यायची आणि अलगद आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। सेम प्रकारे आपण अजून एक चकली यामध्ये सोडूयात। एका वेळी इथे मी 2च चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत, कारण ज्या चकल्या आहेत ते मी मोठे मोठे तयार करून घेतल्यात। चकलीला तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच चकलीला आपल्याला झाराच्या मदतीने टच करायचं नाहीये। चकली हलकीशी कडक झाल्यानंतर मग आपल्याला ते पलटवून घ्यायची आहे। साधारण अर्धा मिनिट तरी आपल्याला या चकलीला झाऱ्याने किंवा चमच्याने अजिबात हलवायचं नाहीये। अर्धा मिनिटांनी इथे तुम्ही बघू शकता जी काही चकली आहे ती वरून हलकीशी कडक झालेली आहे। आता दोन्ही पण चकल्यांची आपण जी काही साईड आहे ती बदलून घेऊया, चेंज करून घेऊयात। तसेच चकली तळत असताना आपल्याला जी काही चकली आहे ती सतत हलवत राहायचं नाहीये, फक्त मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला तिची जी साईड आहे ती पलटवून घ्यायची आहे। दोन्ही पण साईडने आपल्याला चकली खरपूस खमंग अशी तळून घ्यायची आहे। चकली तळून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता यावर जे काही बुडबुडे आहेत ते देखील कमी झालेले आहेत आणि चकली जी आहे ती खाली तळाला जाऊन बसायला लागते, तेव्हा समजावं की आपली जी चकली आहे ती तळून झालेली आहे। आता या चकल्यात तेल नितळून चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि सेम प्रकारे राहिलेल्या ज्या काही चकल्या आहेत ते देखील तयार करून छान अशा खमंग तळून घेऊयात। बऱ्याच वेळा काय होतं की दिवाळीला खूप सारे कामे असतात, घाई गडबड असते, अशा वेळी भाजणी बनवून त्यापासून चकली बनवणं शक्य होत नाही। अशा वेळी तुम्ही इन्स्टंट अशी मूगडाळ चकली नक्की बनवू शकता। बनवायला ही चकली अतिशय साधी आणि सोपी आहे आणि अतिशय कमी टायमिंग मध्ये ही चकली बनवून तयार होते। इथे मी सर्व चकल्या बनवून त्यात तळून देखील घेतलेल्या आहेत। काही चकल्या इथे मी टोपल्यामध्ये ठेवल्या तर काही चकल्या ताटामध्ये ठेवलेल्या आहेत। चकल्या बनवून झाल्यानंतर त्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत, थंड होईपर्यंत त्या अशाच ठेवायच्या आहेत आणि मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरायच्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता ही चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये, चकलीने अजिबात तेल पिलेलं नाहीये। चकली मोडल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम पोकळ अशी ही चकली तयार होते। एक चकली इथे मी तुम्हाला तोडून दाखवते, याचा आवाज तुम्ही बघू शकता। एकदम कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे आणि ही चकली अजिबात कडक देखील होत नाही। ही इन्स्टंट मूगडाळ चकली बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही, एकदम परफेक्ट अशी ही चकली तयार होईल। अगदी नवीन शिके देखील ही चकली अगदी सहजतेने बनवू शकतात। कशी वाटली तुम्हाला माझी इन्स्टंट अशी मूगडाळ चकलीची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।